कोपरगाव बसस्थानक परिसरात सर्वत्र खड्डेच खड्डे पडल्यामुळे संपूर्ण बसस्थानकात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होत आहे। तसेच परिसरातील काँक्रिटीकरणाचे गज उघडे पडल्यामुळे प्रवासी जीव मुठीत धरून स्थानकात प्रवेश करत आहेत। बसच्या टायरमध्ये गज अडकून मोठी दुर्घटना घडण्याची आगार प्रमुख वाट पाहत आहे का, असा प्रश्न पडतो। या बस स्थानक परिसरात भेट दिली असता हे सर्व दृष्टीपथास पडले। यावर आगार प्रमुख अमोल बनकर यांनी सांगितले की वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवला आहे। तसेच वरिष्ठांच्या आदेशाने मुलाखत देण्यास असमर्थता दर्शवली। आमच्या संपादकांनी तात्काळ जिल्हा मध्यवर्ती कार्यालय सिव्हिल विभागाकडे दरेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असता हे काम लवकरात लवकर करून देण्याचे त्यांनी मान्य केले। यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी प्रवाशांनी केली आहे। कॅमेरामॅन अब्दुल्ला शेखसह रहीम खान पठाण, सतर्क 24 तास न्यूज, कोपरगाव।